डायव्हर्स झाल्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन राहू लागली। समाज माझ्या आईला टोमणे मारत होता की हिचं दुसरं लग्न करून द्या, कारण माझा पहिला नवरा मला बोलून गेला होता कोर्टात की एका मुलीच्या आईला हा समाज एक्सेप्ट करत नाही आणि मला हे त्याला दाखवून द्यायचं होतं। खूप मी रडली, कारण मला अनएक्सेप्टेड होतं ते की माझं साखरपुड्यालाच लग्न होत आहे आणि का कुणास ठाऊक मला तेव्हा खूप रड आला, माझी मुलगी पण रडत होती। तर लोकांच्या कॉमेंट आल्या की तुमचा पुनर्विवाह कसा झाला, तुमची मुलगी का वेगळी झाली, तुमचा डायव्हर्स का झाला, हे आम्हाला सर्व जाणून घ्यायचं आहे। आणि तेच माझी चूक झाली होती की त्याचा दारुडेपणा मी सहन केला। त्या काळात खटके पण उडत होते दुसऱ्या नवऱ्याचे माझे, आणि त्याचं पण तेच नाटक झालं। त्यांचा लास्ट पर्याय तोच आहे की तू चरित्रहीन आहे, मग त्याचे पण तेच नाटक चालू झाले। 3 महिन्यातच डॉक्टरने सांगितलं तुमच्या म्हणजे पोटात एवढा मोठा गोळा आहे प्लस बाळ पण आहे, तर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला बाळ ठेवायचं आहे की ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे अबॉर्शन करायचं आहे, कारण गोळा पोटात होता प्लस 8 महिन्याचं बाळ पण होतं। की जसं डॉक्टरने हे केलं म्हणजे ब्लेड मारला तसं बाळ एकदम फुटबॉल सारखं वर आला। तो प्रसंग मी कधीच विसरत नाही की माझ्या डिलिव्हरीमध्ये मला कोणीच साथ दिली नाही, ना माझ्या पहिल्या फॅमिलीने ना दुसऱ्या फॅमिलीने। नवऱ्याला माझा आला होता, कारण त्याला समजलं होतं हिला यूट्यूबचं पेमेंट येते। खूप त्याने मला रात्रभर मारलं, फुल पिलेला होता आणि अक्षरशः म्हणजे कोयता वगैरे काळ्याची पण तो धमकी देत होता। मी पण त्याला लय हाणलं आणि सकाळ झाल्याबरोबर मी त्याला माझ्या घरातून काढून दिलं। 15 ते 16 लाख लावले मी आणि एका वर्षात ते घर बांधलेलं आहे फक्त यूट्यूबच्या पेमेंटवर। खूप अश्लील भाषेत रोस्ट केलं, अक्षरशः एवढं की मला आत्महत्या करण्यासाठी सुद्धा मजबूर करण्यात आलं आणि मी करण्याचा प्रयत्न पण केलेला आहे। नंतर नवरा बसला माझा तिकडं हाफ मर्डर केसमध्ये जाऊन जेलमध्ये। अक्षरशः तुला एक नवरा नको, तुला 4 रंगाचे नवरे पाहिजे, तुला हे पाहिजे, एवढं मला मजबूर केलं लहान्या भावाने की म्हणतो ना की दुश्मनाला सुद्धा असं माहेर आणि असा भाऊ भेटू नये। आज तुम्हाला मोहिनी हजारे व्हिडिओ मधून हसताना हे ते दिसते, पण त्या हसण्याच्या मागं खूप रडते मी रात्री कधी कधी खूप मला रड येते की काय आहे आपल्या आयुष्यात, कोणतं सुख नाही दिलं देवाने, ना बापाचं बरोबर दिलं, ना भावाचं दिलं, ना नवऱ्याचं दिलं। नमस्कार, मी मोहिनी हजारे। तर तुम्ही माझ्या जीवन प्रवास जो आहे पहिला पार्ट बघितलेला आहे आणि तुम्हाला आतुरता लागली असेल की दुसरं लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य सुखाचं झालं असेल आणि एका पोरीला बाप भेटला असेल आणि आयुष्य खूप छान झालं असेल। तुमच्यासारखं मी पण स्वप्न तेच घेऊन दुसरं लग्न केलं होतं की चला झालं गेलं पार पडलं, निदान आता दुसरं लग्न आपण आपल्या समाजात करत आहोत, आपल्या आईच्या मर्जीने करत आहोत आणि आता हा समाज एक्सेप्ट करणार आणि आपलं आयुष्य मस्तपैकी आरामात जाणार आहे। माझं लग्न झालं आणि जे अदर कास्ट लग्न होतं मला तिथं भरपूर वेदना यातना झाल्या, त्याच्यात माझे 2 बाळ गेले होते। नंतर माझ्या मुलीला घेऊन मी विभक्त राहण्याचा डिसिजन घेतला। माझा डायव्हर्स झाला। डायव्हर्स झाल्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन राहू लागली। समाज माझ्या आईला टोमणे मारत होता की हिचं दुसरं लग्न करून द्या आणि भावजायासुद्धा आईला त्रास देत होत्या, एका मुलीला घेऊन इथं राहत आहे। त्याच्यामुळे आईच्या मर्जी खातीर मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला। मला असं वाटलं होतं की दुसऱ्या लग्नामध्ये माझं सर्व काही चांगलं होणार आहे आणि जेव्हा दुसऱ्या लग्नाची बोलणी करण्यात आली तेव्हा माझी पूर्ण फॅमिली हजर होती आणि मी दुसऱ्या लग्न करताना त्यांना सर्वांना सांगितलं होतं की मी टिकटॉक सारख्या सोशल मीडिया ॲपवर आहे, ते मी कधीही बंद करणार नाही आहे। प्लस मी जशी आहे तशीच राहणार, जीन्स साडी वगैरे सर्व मी वेअर करणारच, मी चुकीचे व्हिडिओ कधीही टाकणार नाही आणि सोशल मीडिया मी कधीही माझं बंद करणार नाही। माझ्या अटी सर्व त्यांनी मान्य केल्या होत्या। माझ्या पहिल्या मुलीसह त्यांनी मला ॲक्सेप्ट केलेलं होतं आणि माझ्यासाठी हे खूप प्राऊड होतं की एका मुलीसाठी, कारण माझा पहिला नवरा मला बोलून गेला होता कोर्टात की एका मुलीच्या आईला हा समाज एक्सेप्ट करत नाही आणि मला हे त्याला दाखवून द्यायचं होतं की मला या समाजाने एक्सेप्ट केलेलं आहे आणि तेही माझ्या समाजात। माझ्यासाठी हे प्राऊड फील करण्याची गोष्ट होती आणि मला असं वाटलं होतं की दुसऱ्या लग्नानंतर माझी लाईफ चेंज होणार आहे, परंतु त्या विरोधात काही वेगळंच झालेलं होतं जे मी आता तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही पहिला एपिसोड पाहिला नसेल तर ग्रो मोशन या चॅनलवर जा, माझा पहिला एपिसोड पहा, म्हणजे तुम्हाला हा दुसरा एपिसोड लक्षात येणार आहे। तर चला, नमस्कार, मी मोहिनी हजारे। तर माझा जीवन प्रवास जो पहिला भाग आहे तुम्ही तो पाहिलाच असेल। तर आता दुसऱ्या लग्नाची मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे, तिथून सुरुवात झालेली तर आज म्हणजे मी स्ट्रॉंगली 2 मुलांना आणि आईला घेऊन पुण्यात कसे सेटल झालेली आहे स्ट्रॉंगपणे, कोणत्याही पुरुषाच्या आणि नातेवाईकाच्या सपोर्टशिवाय, ते मी तुम्हाला सांगणार आहे। आयुष्यात चढ उतार येत असतात, आपल्याला शाळेत जे ज्ञान भेटते ते पुस्तकी असते, परंतु या समाजात किती प्रकारचे लोक आहेत ना, हे तुम्हाला जीवन जगताना आणि त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही वागता ना तेव्हा येतात। आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास अनुभव, तुमच्याकडे पैसा
रुतबा आणि तुमची प्रसिद्धी असेल ना, की जे लोक ओळखत नाही ना ते पण तुमच्या समोर येतात. माझी मुलगी माझ्यासोबत होती, माझा डायव्हर्स झालेला होता, तेव्हा नातेवाईक अशी दूर पडत होते की बाबा हिने डायव्हर्स घेतला, हिनं अदर कास्टमध्ये लग्न केलं होतं. म्हणजे मला ॲक्च्युली मला कोणी बोलत पण नव्हतं. मी व्हिडिओ शूट करत होती म्हणून मला ते बोलत नव्हते किंवा ओळख दाखवत नव्हते ही आमची मुलगी आहे किंवा बहिणीची मुलगी आहे म्हणून. तर दुसरं लग्न माझं ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर काही दिवसांनी माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं आणि तिथं मग माझ्या मैत्रिणीने सहज, माझं पण लग्न ठरलेलं होतं, आम्ही सोबत फायनान्समध्ये जॉब करत होतो. तर तिने तिच्या लग्नाला आमच्या दोघांना इन्व्हाइट केलं, म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आणि मला पण. तर मला चांगलं वाटलं की चला आपला नवरा तिथं येत आहे लग्नाला म्हणून. आणि त्याच्या गावापासून ते गाव जवळ होतं, मूर्तिजापूरला ते लग्न होतं. तर तिथं तो लग्नाला आला आणि अक्षरशः एवढा दारू पिऊन होता तो की त्याला बघून मी म्हणजे हापचक झाली की हा एवढा ड्रिंक करून आला कसा काय, आणि तेही माझ्या मैत्रिणीच्या लग्नात. आणि मला काही सुचतच नव्हतं आणि माझी मैत्रिणीने पण लक्ष मध्ये होतं की ती म्हणे हे काय करून बसली म्हणे, तू पहिला नवरा तुझा दारुडा आणि दुसरा पण तू दारुडाच केला. तर ते मी त्याचे व्हिडिओ फोटो काढले आणि मग मी घरी गेली आणि मी खूप रडू लागली की बाबा मला हे लग्न करायचं नाही आहे, कारण तो व्यक्ती दारू पितो, मी अक्षरशः त्याला बघितलेलं आहे. तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी स्टँड घेतला नाही की तो माझ्या आयुष्यासाठी खूप स्टँड घेणं माझ्या आईसाठी आवश्यक होता. माझ्या आईने आणला हा समाज मधात. माझी आई म्हणे लग्न ठरलेलं आहे, तारीख ठरलेली आहे, त्याच्यामुळे आज जर तू लग्न मोडशील तर उद्या लोक काय म्हणतील, ही अशीच आहे म्हणून हिने पहिला नवरा सोडला, दुसरा करताना केला, तो पण सोडून दिला, एंगेजमेंटची तारीख फिक्स झालेली आहे, लोक नावं ठेवतील. मी आईला एवढं पण समजून सांगितलं होतं, होळीची आई 6 महिने असते, परंतु इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, माझ्या मुलीचा प्रश्न आहे. तेव्हा मी आईला खूप रिक्वेस्ट केली. तेव्हा माझे असं मला वाटत होतं की माझ्या आईने स्टँड माझ्यासाठी घ्यावा, परंतु आईचं रडणं पडणं चालू झालं की बाबा असं नाही तसं नाही, तू लग्न तोडू नको, हे नको. तरी पण मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की मला हे लग्न करायचं नाही आहे. तर मग त्याला हे जसं कळलं की मी लग्न करणार नाही आहे, त्यांनी त्याच्या बाबांना घेतलं, म्हणजे माझ्या सासऱ्यांना. आणि माझा सासरा खरंच देव माणूस आहे, खूप देव माणूस आहे, म्हणजे तो मला सून कमी पण मुलगी जास्त मानतो. तर माझ्या सासऱ्याला घेऊन आली. एवढा नालायक माणूस आहे, अक्षरशः त्यांनी माझ्या म्हणजे सासऱ्यांना एवढं फितून आणलं होतं की अक्षरशः त्या माझ्या सासऱ्यांनी माझ्या आईच्या पायावर डोकं ठेवलं की प्लीज तुमच्यासमोर मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, पण हे लग्न तोडू नका. मी इमोशनल ब्लॅकमेल करण्यात आलं आणि अक्षरशः सासरे माझ्या पायाजवळ पण आले की माझ्या मुला म्हणजे गाड्या सांगितलेल्या आहे वगैरे, बदनामी होणार, असं होणार तसं होणार. आणि तिथं मी थोडीशी खचली, इमोशनल झाली. कदाचित त्या दिवशी मी U-टर्न घेतला असता की तेव्हा ते नातं मी तिथं संपवलं असतं तर कदाचित आजची परिस्थिती खूप वेगळी असती आणि एका मुलीला घेऊन मी छानपणे जगली असती. परंतु ते म्हणतो ना, जे आपल्या नशिबात लिहिलेलं असते ना, देव आपल्याला त्याच मार्गाने घेऊन जातो. कोणत्याही गोष्टी किती थांबण्याचा प्रयत्न केला त्या थांबत नसतात. जसं माझं पहिलं लग्न किती माझ्या आईबाबांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या डोक्यावर भूत सवार होतं, आणि दुसरं लग्न मी थांबवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या घरच्यांचा निर्णय वेगळाच होता. तर माझं दुसरं लग्नाची वेळ आली. ॲक्च्युली झालेलं असं की ते मला साखरपुडा करण्यासाठी झालेलं होतं, म्हणजे एंगेजमेंट करण्यासाठी. परंतु मी जो हा प्रकार मदत केलेला होता की मला लग्न करायचं नाही आहे आणि त्यांच्या घरच्यांना त्यांच्या जबाबदारीतून फक्त निसटायचं होतं. कसा तरी त्याचं लग्न केलं की आपली जबाबदारी संपली असा त्यांचा हेतू होता. बाकी ही मुलगी शिकलेली आहे, कमावते, मग आणि ही कशाला हिचं माहेर सोडून येणार, ही कशाला हिची मुलगी सोडून येणार, हे त्यांच्या डोक्यात फिट होतं. त्याच्यामुळे त्यांना फक्त त्यांची जबाबदारी हटवायची होती. तर त्यांनी काय केलं, एंगेजमेंट केली आणि माझ्या आईला फितवलं की बाबा आता एंगेजमेंट झालेली आहे, तुमच्या मागं पण कोणी नाही आहे आणि तुम्ही एक काम करा, आजच लग्न करून घ्या, एंगेजमेंटमध्येच लग्न करून घ्या आणि हार टाकून घ्या, आदर्श विवाह करून घ्या, असं त्यांनी हे केलं. आणि अक्षरशः तेव्हा म्हणजे खूप मी रडली, कारण मला अनएक्सेप्टेड होतं ते की माझं साखरपुड्यालाच लग्न होतं आहे. आणि का कुणास ठाऊक मला तेव्हा खूप रड आला. माझी मुलगी पण रडत होती, माझी मुलगी दिसत होती. तेव्हा माझा जेठ आला आणि मला बोलला की तू रडू नको, मी तुला बहीणच मानणं. कसं आहे, बहीण मानणं आणि त्या कर्तव्याला जागणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक नात्यानं मला धोका दिलेला आहे, प्रत्येक नात्याने. म्हणजे असं समजा की सुख तर बघितलेलंच नाही आहे कोणत्याच नात्याचं आणि कोणापासून एक्सेप्ट पण करणार नाही आहे. तर असं मला सांगण्यात आलं आणि दुसरं लग्न म्हणजे एंगेजमेंटच्या दिवशीच लग्न करून घेतलं. आणि तेव्हा मी एक म्हणजे हे टाकलं टिकटॉकला की ह्या समाजात चांगले लोक पण असतात, म्हणजे एका मुलीसहित एका आईला एक्सेप्ट करतात. म्हणजे यांचा मी दर्जा सगळ्यांचा वाढून दिला, सासरकडच्यांचा, नवऱ्याचा, की व्यक्ती त्याच्या सर्व चुका पोटात घालून. आणि तेच माझी चूक झाली होती की त्याचा दारुडेपणा मी सहन केला. तर त्याच्या चुका मी पोटात घातल्या आणि सर्व सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकत गेली
टिकटॉक तेव्हा माझं प्रचंड असं व्हायरल झालं की मी पुनर्विवाह केला. म्हणजे मी सांगितलं की मी पुनर्विवाह केला आणि तो व्हिडिओ लग्नाचा माझा अक्षरशः 2-3 मिलियनवर गेला आणि माझी ID टिकटॉकची ग्रो झाली. आणि आमच्याकडे लोकांनी एक म्हणजे चांगलं कपल म्हणून की बाबा पुनर्विवाहसुद्धा होतात आणि डायव्हर्सी व्यक्तीला सुद्धा हा समाज लोक एक्सेप्ट करतात. म्हणजे प्रचंड लोकांना आम्ही आवडू लागलो दोघं पण, म्हणजे माझा सेकंड नवरा आणि मी. आणि ते आमचे फॅमिली व्हिडिओ बघू लागले माझ्या नवऱ्याचे, माझ्या मुलीचे. आणि प्रचंड मला टिकटॉकवर प्रेम भेटलं. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी कोरोना आला आणि त्यावेळेस टिकटॉक बंद पडलं. तर मग सर्व लोक म्हणत होते की तुमची पुनर्विवाहाची स्टोरी पुढं काय होते काय नाही, आम्हाला बघायचं आहे ताई, बघायचं आहे, तुमचे व्हिडिओ बघायचे आहे. प्रचंड लोकांचं प्रेम होतं. तेव्हा टिकटॉकला माझी ID 3-3.5 लाखाची होती. म्हणजे लग्न झाल्यापासून 6-7 महिनेच वर्क केलेलं, परंतु 3-4 लाखाची ID झाली होती. आणि त्याच्यामुळं मग लोकांना जाणून घ्यायचं होतं की पुनर्विवाह सक्सेस होते की नाही. तर म्हणून लोक फॉलो करू लागले. आणि त्यांना मी सांगितलं होतं की मी जर आली तर मी मोहिनी हजारे नावानंच येणार आहे आणि मी टिकटॉक म्हणजे यूट्यूबला येणार, कारण सर्वांनी बाकीच्यांनी आधीच यूट्यूबवर अकाउंट उघडून ठेवलेलं होतं. आणि मी कुठं स्वप्नातही विचार केला नव्हता की मी कुठंतरी जाऊन सोशल मीडियाच्या भरोश्यावर स्टँडपणे उभी राहणार म्हणून. कुठंच मी म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हतं. पहिल्याने मला फक्त चॅलेंज दिलेलं होतं की तुला कोणी एक्सेप्ट करू नये. मग त्याला माझं कसं माहिती पडणार की माझ्या आयुष्यात काय चालू आहे, म्हणून त्याच्या जिद्दीवर मी सोशल मीडियाचं अकाउंट उघडलेलं की त्याला माझी अपडेट भेटत राहणार की माझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे. तर ते ग्रो झालेलं. नंतर म्हणजे टिकटॉक बंद झालं आणि मी यूट्यूबला व्हिडिओ माझे टिकटॉकचे आहे ते जुने टाकून ठेवले होते आणि मी तिथून वर्क बंद केलं होतं. कारण माझा जो नवरा आहे तो म्हणत होता सोशल मीडियावर काम करू नको, लोक चांगले नसतात, काही पण बोलत राहतात, त्याच्यामुळे तू हे वर्क बंद कर आणि तू चांगली व्यवस्थित घरी राहा, तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. म्हणजे तो प्रेमाने बोलला, पण त्याला माझं सोशल मीडिया अकाउंटच म्हणजे सोशल मीडिया हँडल करणेच आवडत नव्हतं आणि त्याला ते बंद करायचं होतं कसं तरी गोड बोलू. तर मग म्हटलं ठीक आहे बंद करते म्हटलं, कारण तो जर सर्व करायला तयार होता तर मला असं वाटलं जाऊ द्या बंद करा, याची इच्छा नाही आहे. तर मी सोशल मीडिया अकाउंट तिथून बंद केलं. टिकटॉक बंद झालं तर मी सोशल मीडिया अकाउंट बंद केलं. फक्त काही माझे जे व्हिडिओ होते ते यूट्यूबला मी टाकून ठेवलेली होती. मग तिथून आमचं हे संसार सुरू झाला. तर ह्या माणसाच्या अंगात देव येणं चालू झाले. याने याचा हात मोडून घेतला, ॲक्सिडेंट झाला. मग याच्या हाताचं ऑपरेशन मला करावं लागलं. पुन्हा मला कामाला जावं लागलं, त्याचा हात दुरुस्त करावा लागला. त्याला 3 ते 3.5 महिने लहान लेकराप्रमाणे आंघोळ करून दे, हे करून दे, त्याचा हात दुरुस्त केला. नंतर मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर 3 महिन्यातच डॉक्टरने सांगितलं तुमच्या म्हणजे पोटात एवढा मोठा गोळा आहे प्लस बाळ पण आहे, तर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला बाळ ठेवायचं आहे की ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे अबॉर्शन करायचं आहे. तर मी माझ्या आईला सांगितलं की मी त्या बाळाचा जीव घेणार नाही, माझ्यासोबत जे काही होणार ते माझे स्वामीन मी बघून घेणार, परंतु मी अबॉर्शन करणार नाही. आई खूप टेन्शनमध्ये आली होती, कारण आई म्हणे की तुझं जर कमी जास्त झालं विचार कर, तर मुलगी तुझ्या मागं आहे, मुलगी पोरकी होऊन जाणार. मी म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि डेली उठल्यानंतर मी स्वामी सेवा करत असते, तर स्वामींचं नाम जप करत होती आणि समोर जात होती. असं करता करता 7वा महिना आला तरी नवरा गप्प बसलेलाच होता. 7 ते 8 हजार त्याचं पेमेंट होतं, एका तो याच्यात जात होता. तर गप्प बसलेला आणि डिलिव्हरीला सीझर सांगितलं होतं, ऑपरेशन सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे भरपूर असा खर्च होता. परंतु तो काहीच नाही, त्याचं बसलेला. आणि त्याला म्हणायचे अरे ऑपरेशन आहे, डिलिव्हरी आहे, तू काय करशील काय नाही, तर तो काही मला उत्तरच नव्हता द्यायचा. मग मी काय केलं, म्हटलं हा काही आपलं करत नाही आहे, त्याच्यामुळं मी म्हटलं आता मी यूट्यूब चालू करणार आहे, माझं डेली ब्लॉगिंग मी चालू करणार आहे. कारण मला कॉमेंट येत होत्या त्या यूट्यूब चॅनलवर की बाबा तुमची नेक्स्ट जर्नी शेअर करा, तुमचा पुनर्विवाहानंतर आता काय चालू आहे ताई. म्हणजे फेसबुकला वगैरे लोक मला मेसेज करायचे की का व्हिडिओ अपलोड करत नाही. तरी पण मी ते बंद केलं होतं. म्हणजे 1 वर्ष मी ब्रेक घेतला होता सर्व सोशल मीडियावरून की बाबा नवरा माझा करणार म्हणून. परंतु त्याने काही केलं नाही. शेवटी मग मला 7वा महिना चालू झाला तर मी लगेच माझं काम चालू केलं. कारण ते म्हणजे एक मला असं म्हणा की देवानीच हे दाखवलं की तुझ्या आयुष्यात मोठं संकट तुझ्या आणि तुझ्या बाळावर येणार आहे, त्याच्यामुळं तू तुझं काम चालू कर, तू गप्प बसू नको. आणि मी माझं काम चालू केलं. तर मी सहज यूट्यूब बघितलं तर माझ्या चॅनलचं ऑलरेडी मोनिटायझेशन झालेलं होतं. मी लगेच आधार कार्ड पॅन कार्ड टाकलं तर माझं ते मोनिटायझेशन चॅनल झालं. आणि लगेच एका मैत्रिणीला कॉल आला. म्हटलं हे गोष्ट खरं आहे का, यूट्यूबवरून पैसे येतात? तर हो म्हणे पैसे येतात. म्हटलं किती येतात? तर ती म्हणे मला आता 60 ते 70 हजार रुपये महिना येत असतो म्हणे. म्हटलं तुझे किती? आता तिचे तेव्हा फक्त 50,000 सबस्क्रायबर्स होते, परंतु तेव्हा प्रचंड यूट्यूब ब्लॉगर आले होते, त्याच्यामुळे प्रचंड यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होत होते कसेही सोडले. तर मग मी म्हटलं आपण काय स्टार्ट करायचं. तर मी सहज एक व्हिडिओ टाकला यूट्यूबवर की बाबा हॅलो फ्रेंड्स, मी आलेली आहे यूट्यूबवर, तर तुम्हाला कशाविषयी माझे ऐकायला चालेल. तर लोकांच्या कॉमेंट आल्या की
तुमचा पुनर्विवाह कसा झाला, तुमची मुलगी का वेगळी झाली, तुमचा डायव्हर्स का झाला, हे आम्हाला सर्व जाणून घ्यायचं आहे. तर मग मी त्याच्यावर व्हिडिओ सुरू केले की माझं आयुष्य आधीचं कसं होतं, लग्न का झालं, डायव्हर्स का झाला, पुनर्विवाह का झाला, असं सर्व मी शेअर केलं. ॲक्च्युली प्रेग्नेन्सीचे पण व्हिडिओ शेअर केले. शेअर करता करता त्या काळात खटके पण उडत होते दुसऱ्या नवऱ्याचे माझे, आणि त्याचं पण तेच नाटक झालं. म्हणजे माणसांचं कसं आहे, जेव्हा माणसाला आपण म्हणतो ना आवर घालता येत नाही, ते डायरेक्ट तुमच्या चरित्रावर बोलतात. त्यांचा लास्ट पर्याय तोच आहे की तू चरित्रहीन आहे. मग त्याचे पण तेच नाटकं चालू झाले. म्हटलं इट्स ओके, बोल बाबा, कारण तुझे दिवस आहेत, सध्या माझ्या हातात काही नाही. आणि मला म्हणत होता यूट्यूब बंद कर. म्हटलं मी यूट्यूब बंद करणार नाही. आत्तापर्यंत तुमचे डिसिजन ऐकले, आता माझे डिसिजन ऐकायचे. तर त्याला मी मेसेज दाखवला की माझं मोनिटायझेशन झालं. म्हणे काही पण फेकतं का, असे पैसे येत असतात का, बाहेर देशातून पैसे येत असतात का. म्हटलं ठीक आहे, बघेन मी. तर अचानक 9व्या महिन्यात मला कळ लागली पोटात, आणि डॉक्टरनी सांगितलं, म्हणजे 1 महिना माझी डिलिव्हरीला वेळ होता, परंतु स्वराज जो माझा मुलगा आहे तर तो आता सध्या 4 वर्षाचा कंप्लीट होणार आहे. परंतु देवाने पूर्ण माझ्या आयुष्यात मोठं असं संकट आलेलं होतं. तेव्हा पण भरकतचा असा पाऊस चालू होता. खिशात माझ्या एकही रुपया नव्हता. डॉक्टरनी 1 लाख रुपये खर्च सांगितला होता, कारण गोळा पोटात होता, प्लस 8 महिन्याचं बाळ पण होतं. प्रेग्नेन्सीला वेळ असून पण अर्जंटली डिलिव्हरी करावीच लागणार हे डॉक्टरचे शब्द होते. आणि डॉक्टर डिलिव्हरी करायला तयार नव्हते. डॉक्टर एकच बोलले, कारण त्या हॉस्पिटलमध्ये मी काम केलेलं होतं, म्हणे तुझा जीव एवढसा आणि तू म्हणजे माझ्याहून चांगले हॉस्पिटल आहे म्हणे अकोल्याला, तर तिथं जा, मी तुझी डिलिव्हरी करणार नाही. डायरेक्टली डॉक्टर बोलले, मी तुझी डिलिव्हरी करणार नाही, कारण तुझे एवढेसे हातपाय म्हणे, एवढं मोठं पोट दिसत आहे, तुझी मुलगी बघून मला डिलिव्हरी करावं अशी वाटत नाही आहे म्हणे. तू एवढं मोठं धाडस केलेलं आहे म्हणे की एवढा मोठा गोळा तुझ्या पोटात असताना तू बाळ कन्सीव्ह केलेलं आहे म्हणे. तर मग मी म्हटलं, मी ॲक्च्युली त्या डॉक्टरचे पाया लागली. आमच्या अकोटमध्ये हॉस्पिटलमध्ये ज्योत सर आहेत, ज्योत सर आणि मॅडम. ॲक्च्युली मामांच्या मायलेकांना जर जीवनदान भेटलेलं आहे तर त्या डॉक्टरमुळे भेटलेलं आहे. तर मी त्यांच्या ॲक्च्युली पाया पडली. म्हटलं सर, माझी कंडिशन खूप बेकार आहे, माझ्या मागं धावणारं कोणी नाही, माझी आई एकटी आहे, पैसे पण नाही आहे. म्हटलं माझ्याकडून तुम्ही पांढऱ्या कागदावर लिहून घ्या की मी स्वतःच्या इच्छेनं तुमच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करत आहे, पण तुम्ही करा म्हटलं डिलिव्हरी. आणि डॉक्टरनी माझं ऐकलं आणि ते म्हणजे तयार झाले करायला. आणि मला लगेच त्यांनी आत लोटलं आणि मला ते बोलले की कोणासोबत तुला बोलायचं आहे काय, तुझ्या मुलीसोबत, तुझ्या आईसोबत. तर मी एवढं माझ्या हातावर दगड ठेवला काळजावर आणि म्हटलं मी कोणालाही भेटणार नाही म्हटलं, कारण मी जर आता म्हटलं इथं कमजोर झाली, मला पण माझी आई रडणार, मला पण माझी मुलगी रडणार, आणि मी कमजोर होऊ शकत नाही म्हटलं. यावेळेस जे होणार ते माझे स्वामी मी बघून घेणार म्हटलं, पण मी कोणालाही भेटणार नाही आहे. मी कोणालाच भेटली नाही. मग माझ्या नवऱ्याला फोन लावला, म्हटलं मी ॲडमिट झालेली आहे, तुम्ही लवकर या. मला तेव्हा ही अपेक्षा होती, कोणत्याही बायकोला अपेक्षा असते की डिलिव्हरीमध्ये नवऱ्याने साथ दिली पाहिजे. आणि तो प्रसंग मी कधीच विसरत नाही की माझ्या डिलिव्हरीमध्ये मला कोणीच साथ दिली नाही, ना माझ्या पहिल्या फॅमिलीने ना दुसऱ्या फॅमिलीने. असे करत मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन घेतली. माझी स्वरा मला बघायला आली, पण मी तिला एकच सांगितलं, बेटा मी असो नसो परंतु आजीसोबत राहायचं, व्यवस्थित राहायचं. ती 4-5 वर्षाची होती, तिला समजलं नाही मम्मी का अशी म्हणत आहे. तर ती मला बोलते, मम्मा काही नाही होत, तू लवकर परत येतं आणि माझ्या येताना माझ्या दादाला घेऊन ये. म्हटलं हो आणते बाळा. आणि लगेच मी आत गेली. खूप क्रिटिकल कंडिशन होती तेव्हा. अक्षरशः आजसुद्धा मला म्हणजे मी म्हणते ना, स्वामींचा अनुभव मला तेव्हा पहिल्यांदा आलेला आहे. डिलिव्हरी स्टार्ट झाली, जसं डॉक्टरनी हे केलं म्हणजे ब्लेड मारला, तसं बाळ एकदम फुटबॉलसारखं वर आला. आणि डॉक्टर बोलले कमाल आहे म्हणे या लेडीजची की एवढा मोठा गोळा घेऊन या लेडीजने 9 महिने काढले म्हणे. आणि माझा ॲनेस्थेसिया मला उतरत चालला होता. तर त्या मॅडम होत्या, त्यांनी पुन्हा मला बोललं हात असा गच्च पकडला आणि स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींचं नामस्मरण कर. आणि तिने सांगितलं की जे बाळ तुझं देवानी घेतलं होतं ते बाळ तुला परत दिलेलं आहे. आणि मी तिला विचारलं माझं बाळ सुखरूप आहे का, तो हो म्हणे. पण त्यांनी माझं मन ठेवण्यासाठी सुखरूप सांगितलं होतं. स्वराज सुखरूप नव्हता, त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये पॉयझन गेलेलं होतं त्या गोळ्याचं. परंतु सगळ्यांनी ही गोष्ट माझ्याजवळून लपवली की तुझं बाळ चांगलं आहे म्हणून. त्याला बाहेर काढलं आणि त्याचा श्वास बंद व्हायला लागला, तो श्वास नव्हता घेत. तर डॉक्टरने लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली. माझी आई होती अशा कंडिशनमध्ये सुद्धा, नवरा तिथं नव्हता की ह्या 3 लेडीज होतो, माझी एक मावशी, माझी आई, मी आतमध्ये होती. मग त्यांचं हे सुरू झालं की यांच्यासोबत कोण जाणार. तर शेवटी मग तो वेळेवर आला. तेव्हा ॲम्ब्युलन्स निघाली. माझ्या बाळाला अकोला इथे पाठवण्यात आलं, देशपांडे चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये, आणि मला तिथं ठेवण्यात आलं. परंतु तेव्हा म्हणतो ना माणूस की खूप कामात येते. सर्वच डॉक्टर
सारखे नसतात. काही काही ठिकाणी असं असते की पैसे ठेवल्याशिवाय तुम्हाला हात पण लावत नाही. पण माझ्या इथल्या डॉक्टरनी माझं सर्व बघितलं. एवढंच नाही, त्यांनी अकोल्याच्या डॉक्टरना पण फोन सांगितलं की माझा पेशंट आहे, तुम्ही फक्त ॲडमिट करा, त्यांच्याकडे सध्या पैसे नाही, आपण बिलाचं नंतर बघू. आणि तेच माझ्या आज ज्या लोकांना मी काम केलं त्यांच्या ज्या लोकांच्या घरी, ते लोक आजसुद्धा माझ्यासाठी धावून येतात आणि तेच माझी खरी कमाई आहे. तर मी तिथं होती आणि जेव्हा माझं ऑपरेशन वगैरे झालं, सर्व झालं, तो गोळा वगैरे काढण्यात आला आणि मी तिथं होती. मग मी आईला विचारत होती माझं बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे. तर हे सर्व लोक मला खोटं बोलत होते की तुझं बाळ व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. म्हटलं व्यवस्थित आहे तर तू मला दाखवत का नाही. तर नंतर मग 4थ्या दिवशी आई म्हणते की तुझ्या बाळाला असं असं झालं होतं आणि तो ॲडमिट आहे. तर बिल आलं हॉस्पिटलचं, आमच्या खिशामध्ये 1 रुपया पण नव्हता. नवरा माझा तिथं गेला आणि माझा ATM घेऊन गेला. माझ्या मैत्रिणीनं मला 20,000 रुपये टाकलेली होती डिलेवरीसाठी. तिला कॉल केला होता तर बोलली माझ्याकडे एवढे नाही, पण जेवढे पॉसिबल होतं तेवढे तुला मोहिनी देते. माझ्या मैत्रिणीने अक्षरशः माझ्यासाठी 20,000 टाकले होते. ते सुद्धा माझ्या नवऱ्याने माझा मुलगा एवढा काचत असताना ते 20,000 काढले आणि अक्षरशः दारू पिला आणि मला फितवत होता की तुझं ATM चोरी गेलं. एवढं त्याने मला रडवलं त्या दिवशी. आणि नंतर मी म्हटलं आता हे पैसे कोण देणार बिलाचे, तर म्हणे माझ्याकडे पैसे नाही. खूप क्रिटिकल कंडिशन आली होती, बाळ काचत ॲडमिट होतं, मी इकडल्या दवाखान्यात होती आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता पैशाचा. आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही की माझे एवढे मोठे नातेवाईक होते, परंतु कोणीसुद्धा त्यावेळेस मदतीला आलं नाही की आमच्याकडून 5,000 घे, 10,000 घे, कोणीच नाही म्हटलं. शेवटी मी मोबाईल उचलला आणि ज्या कामाची मला लाज वाटत होती, मी लोकांच्या इथं धुनी भांडी केली, पण कोणालाही मी भीक मागितली नाही. परंतु आज माझ्यावर वेळ देवाने असं आणली होती की आज मला लोकांना मदत मागायची होती. आणि तेव्हा मला खूप वाईट वाटलं तो व्हिडिओ सोडताना. मी फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ घेतला, मोबाईल हातात घेतला. आजसुद्धा तो व्हिडिओ माझ्या ID ला आहे. आणि एवढंच बोलली, म्हटलं माझी डिलिव्हरी झालेली आहे, देवाच्या कृपेने माझं बाळ मी सुखरूप आहे म्हटलं. पण माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे म्हटलं की मला माझ्या बाळ वाचवण्यासाठी तुमच्या लोकांची मदतीची आवश्यकता आहे म्हटलं. होईल तेवढी मला मदत करा म्हटलं प्लीज. आणि जेवढी माझे मदतीचे पैसे जमा झाले, मी तुम्हाला फक्त मदत मागत आहे म्हटलं. आणि ही मदत मी प्रत्येकाची पुरत करणार, पण हात जोडून रिक्वेस्ट आहे मला मदत करा. आणि तो मी व्हिडिओ सोडून दिला. तेव्हा माझे जास्त सबस्क्रायबर्स नव्हते, 15-16 हजार होते. परंतु तो व्हिडिओ शेअर केल्या तो प्रचंड व्हिडिओ शेअर झाला, व्हायरल झाला. आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत मला 60,000 ते 70,000 माझ्या अकाउंटला जमा झाले. आणि जसे जमा झाले तसे तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला आणि थँक्यूचा व्हिडिओ सोडला. म्हटलं थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं बाळ आणि मी आता घरी जाणार आहे म्हटलं. तिथून मी माझ्या बाळाला घरी घेऊन आली. असं वाटलं होतं आता सुधारणार सर्व काही, परंतु माझ्या मनात प्रचंड असा नातेवाईकाविषयी, नवऱ्याविषयी राग होता की जो व्यक्ती स्वतःच्या लेकरासाठी काही करू शकत नाही, तो माझ्यासाठी काय करणार. आजपर्यंत सुख मी बघितलं नाही की नवरा कसा असतो. नवरा साडी आणतो, नवरा गजरा आणतो, नवरा बांगड्या आणतो, हे सुख मी कधी बघितलंच नाही. कारण कोणी माझ्यासाठी काही असं गिफ्ट आणलेलंच नाही आहे. त्याच्यामुळं आज माझ्याकडे पैसा आहे, सर्व आहे का, परंतु मला कोणत्याच गोष्टीची अटॅचमेंट राहिली नाही आहे. हे मी जे लावतो, सजतो, हे फक्त मला ब्रँड प्रमोशन येते म्हणून मी सजतो, नाही तर मला स्वतःला सजायचं सुद्धा आवड राहिली नाही. एवढी मी आतून मरून गेलेली आहे. आज तुम्हाला मोहिनी हजारे व्हिडिओमधून हसताना हे ते दिसते, पण त्या हसण्याच्या मागं खूप रडते मी. रात्री कधी खूप मला रड येते की काय आहे आपल्या आयुष्यात, कोणतं सुख नाही दिलं देवाने. ना बापाचं बरोबर दिलं, ना भावाचं दिलं, ना नवऱ्याचं दिलं. खूप रडते मी कधी. हे माझं मागचा काळ जेव्हा आठवते ना, खूप, मी तर म्हणते कोणत्याच मुलीच्या आयुष्यात असा दिवस कधीच येऊ नये. ते झालं तरीसुद्धा नवऱ्याला काही टेन्शन नव्हतं की लोकांकडून आपल्या मुलीने, तेव्हा मला अक्षरशः एवढं ट्रोल केलं लोकांनी. कशाला तुम्ही जनपद पैदा करता, आमच्या भरोशावर केली का, तुम्हाला हेच नाटकं आहे, तुम्ही खोटं रडपाड करता. खूप मी सहन केलं. भिक्कारीसुद्धा मला बोलण्यात आलं. मी एकच बोलली, बोला आज माझा वेळ आहे, कारण मी खरंच भीक मागितलेली आहे. परंतु एक आई मजबूर होत असते आपल्या बाळाला वाचवण्यासाठी, आणि ते मी पण केलं. पण मी माझ्या बाळाला वाचून दाखवलं. त्याच्यानंतर माझं जसं पेमेंट यूट्यूबचं आलं 3 ते 4 महिन्यात मी प्रत्येकाचे पैसे परत केले. आणि त्याच्यानंतर जे काही लोक असे पण होते त्याच्यातले जे आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, की त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला पण मूलबाळ नाही आहे आणि तुझ्या बाळासाठी आम्ही ते दिलेले आहेत. त्याच्यामुळे काही लोकांनी परत घेतले नाही, काही लोकांनी घेतले. परंतु मी यूट्यूबवर अशी एक व्यक्ती आहे की मदत मागितली पण प्रत्येकाची मी मदत परत केलेली आहे. कारण मला स्वाभिमान जपणं खूप आवडते. जसे आपण दुसऱ्याचे घेतो तसेच प्रामाणिकपणे परत करायचे. ते मी परत केले. परत केल्यानंतर नवऱ्याला माझा आला होता, कारण त्याला समजलं होतं हिला यूट्यूबचं पेमेंट येते. तो घरी राहू लागला डायरेक्ट. एवढंसं बाळ, तो पण घरी, मी पण घरी. मग म्हटलं असं कसं चालणार, तर त्याची मला चालू झाली मारझोड चालू.
म्हणजे ॲक्च्युली स्वराज 4 महिन्याचा होता माझा मुलगा. तर 4 महिन्याचा असताना तो उशिरा आला आणि मी त्याला फक्त एवढीच बोलली होती की बाबा काय एवढे लेट आले. तर आल्या त्यांनी मला डायरेक्ट एवढं मारलं, त्याच्या हातात अंगठी वगैरे होती, तर डायरेक्ट त्यांनी माझ्या डोळ्यावर मारलं आणि माझा ह्या डोळा पूर्ण अक्षरशः लाल झाला होता. खूप त्यांनी मला रात्रभर मारलं, फुल पिलेला होता आणि अक्षरशः म्हणजे कोयता वगैरे काढायची पण तो धमकी देत होता. आणि मारलं मी त्याचा मार सहन केला आणि मग मी म्हटलं कुठंतरी स्टॉप झालं पाहिजे. मी पण त्याला लय हाणलं आणि सकाळ झाल्याबरोबर मी त्याला माझ्या घरातून काढून दिलं. मी म्हटलं आता एकच डिसाईड केलं होतं की जे होणार ते माझ्या नशिबानं होणार, परंतु या व्यक्तीला मी आता माझ्या घरात ठेवणार नाही. त्या व्यक्तीला मी घरातून काढून दिलं आणि नंतर माझ्या आईला कॉल केला. माझ्या आईला म्हटलं 5 मिनटं माझ्या रूमवर ये. आई रूमवर आल्याबरोबर आई एकदम आश्चर्यचकित झाली, कारण रात्रभरात माझा पूर्ण चेहरा सुजलेला होता, डोळा आत गेलेला होता, पूर्ण लाल झालेला होता आणि अक्षरशः पूर्ण हळदीचं लेपाने मी बसलेली होती. मग आईला सर्व सांगितलं असं असं झालेलं आहे. तो व्यक्ती चालला गेल्यानंतर सुद्धा तो मला धमक्या देत होता, मारण्याच्या, कापण्याच्या, पण मी डगमगली नाही आणि मी व्हिडिओ शेअर केला की मरच माझी चुकी झाली. म्हटलं मी दुसरं लग्न केलं, अशी चूक कोणीही करू नका. मी माझं काम सातत्याने चालू ठेवलं. तिथून मला प्रमोशन वगैरे येऊ लागले म्हणून मग मी म्हणजे जागा घेण्याचा विचार केला. तर माझी आई बोलली की तू इकडे तिकडे राहू नको, लोक तुझ्या चरित्रात शिंतोडे उडतील, लोक बोलते की तू वाईट काम करूनच घर बांधलं, तर एक काम कर म्हणे, आपल्या इथं जागा आहे वर, तिथंच तू तुझं घर बांध. हे माझ्या मोठ्या भावाच्या आणि आईच्या संमतीने देण्यात आलं. आणि तेव्हा कसं माझ्याकडे पैसा होता, त्याच्यामुळे सर्वांनी प्रेम लावलं, जिव्हाळा, आपुलकी. जे नाते मला ओळखत नव्हते, ज्यांच्यामुळे मला दुसरं लग्न करावं लागलं, ते लोकसुद्धा मला प्रेम लावू लागले की चला बाप चांगली गोष्ट आहे, आता हिच्याकडे पैसे आहे. तर त्याच्यामुळं ते लोक मला जीव लागले. आणि दुसरी आयुष्यातली चुकी हे केली की मी माहेरात घर बांधलं. ही माझ्या आयुष्यातली सेकंड आणि खूप मोठी गोष्ट की ज्याच्यामुळं मला माझं गाव सोडा लागलं. तर म्हटलं चला आज सर्वजण प्रेमानं बोलत आहे. मी अकोटला माझं स्वतःचं घर बांधलं, स्वतःचं माझं घर आहे. तुम्ही माझ्या चॅनल बघू शकता. 15 ते 16 लाख लावले मी आणि एका वर्षात ते घर बांधलेलं आहे, फक्त यूट्यूबच्या पेमेंटवर. कारण भरपूर प्रमोशन येत होते, यूट्यूबचं पेमेंट छान येत होतं. तर मी म्हटलं आपला पैसा वाया घालवता कामा नये, आधी आपल्या लेकरांच्या डोक्यावर छत करणं आवश्यक आहे, कारण त्यांना बाप नाही आहे. घर बांधल्यानंतर मग तो माफी मागत होता, येण्या जाण्याच्या धमक्या देत होता, हे ते. पुन्हा त्याला माफ केलं. घराचा वास्तू होता, घराचा वास्तूला जसं बाकीचं जो असते ना गृहप्रवेश वगैरे सोबत, तो मी एकटीने केलेला आहे, तो कोणीही केलेला नाही आहे, तो मी एकटीनेच केलेला आहे माझ्या मुलांसोबत. ते झालं. मग तो पुन्हा आला आणि त्याचे तेच नाटकं चालू होते. तर तेव्हा मी भरपूर व्हिडिओ टाकत होती, माझं चॅनल ग्रो झालं होतं आणि ते काही लोकांना खटकलं. म्हणजे रोस्टर झाले, काही विरोधक झाले, काही मैत्रिणी झाल्या. कारण यूट्यूबवर येऊन मी ही मोठी चुकी केली होती. काही लोकांशी मी मैत्री केली, त्यांना माझं पर्सनल सर्व सांगितलं आणि त्या लोकांनी मस्त माझा गेम लावला. माझ्या सर्व रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवल्या आणि नंतर मग मधात यूट्यूबवर हे प्रकरण लय गाजलं होतं. याची रेकॉर्डिंग वाजवायची, त्याची रेकॉर्डिंग वाजवायची आणि व्ह्यूज कमायचे. आणि मोहिनी हजारे त्यावेळेस एकदम फर्स्ट याच्यावर म्हणजे ट्रेंडिंगला होती. मोहिनी हजारे हॅशटॅग जरी लागलं ना तर साधारण जरी चॅनल असलं तर ते लाखावर जायचं. साधा एक फोटो लावला तर लाखावर जायचं. आणि सर्वांनी बघितलं, हिला बापाचा सपोर्ट नाही, भावाचा सपोर्ट नाही, नवऱ्याचा सपोर्ट नाही. सर्वांनी माझ्यावर बोटं उचलायला सुरुवात केली. मी कोणतंही कंटेंट टाकलं की त्याच्यावर ते रोस्ट करत होते, रिॲक्शन देत होते, ॲक्शन देत होते आणि मी त्यांना हात जोडत होते, रिक्वेस्ट करत होती. कसं आहे म्हटलं, मी त्यांना सांगत होते मला माझ्या मुलांसाठी करू द्या, मी तुमच्या फॅमिलीचं काही सांगत आहे का, मी हे करत आहे का, ते करत. पण काही लोकांना ऑब्जेक्शन होतं की तू हे कशाला सांगते. मला सहन झालं नाही म्हणून मी सांगत होती, तरी पण काही लोकांना तो त्रास झाला. म्हणून लोकांनी अक्षरशः मला रोस्ट करणं चालू दिलं. खूप अश्लील भाषेत रोस्ट केलं. अक्षरशः एवढं की मला आत्महत्या करण्यासाठी सुद्धा मजबूर करण्यात आलं आणि मी करण्याचा प्रयत्न पण केलेला आहे सांगते. परंतु माझी मुलगी धावून येत होती आणि मम्मी का अशी करते, तुझ्याशिवाय आमचं कोण आहे अशी येत होती आणि मला सांभाळत होती. म्हणजे एक ते म्हणतो ना आपण सपोर्ट टीम, माझी आई आणि माझी मुलगी. आणि माझ्या जवळचा जीवन प्रवास जर कोणी बघितला असेल तर माझ्या मुलीने. तिला सर्व समजते की मम्मीसोबत. आजही जर तिला विचारलं ना की मी रात्रभर कोणामुळे रडलेली आहे, माझी मुलगी एका क्षणात सांगून देईन की यूट्यूबवर कोण व्यक्ती आहे ज्याच्यामुळे माझी आई खूप रडलेली आहे, ज्या लोकांनी माझ्या मम्मीला त्रास दिलेला आहे. अक्षरशः माझ्या मुलीला सुद्धा ट्रोल करण्यात आलं, तिच्या दिसण्यावरून, तिच्या रंगरूपावरून. माझ्या मुलाला आता सर्वच मुलं काळे आहेत तर काय झालं, त्याला पण ट्रोल करण्यात आलं, माझ्या आईला ट्रोल करण्यात आलं, माझ्या फॅमिलीला, सर्वांना, माझ्या बॉडीला सुद्धा ट्रोल करण्यात आलं. एवढं नाही, तुला छाती नाही, तुला वाटी नाही, सुकी बोंबील, चिमकांडी, खोपडी, बोंबील, असे म्हणजे असंख्य नावं मला देण्यात आले आणि डायरेक्टली माझ्या नावाने लाईव्ह घेण्यात आले, फोटो टाकण्यात आले. कारण त्यांना माहीत होती ही एकटी आहे.
परंतु त्या सगळी प्रॉब्लेम मी फेस केल्या, सर्वांना काय बोलायचं आहे मी बोलू दिले आणि मी ठामपणे उभी राहिली. कारण हे युद्ध आहे, या रणांगणात तुम्हाला कोणी सजेशन द्यायला येणार नाही, येणार तर ते स्वतःचा फायदा करून घेणार आहे. रात्र भरली, रडली, त्यांना रिक्वेस्ट केलं की तुमचं हे बंद करा बंद करा, पण ते ऐकतच नव्हते. अशातच मला एक जोस्टॉकचं प्लॅटफॉर्म भेटलं, जिथं मला माझी स्टोरी सांगण्यासाठी इन्व्हिटेशन आलं आणि मी गेली. माझ्या मनात काही नव्हतं, मी कोणाचं नावसुद्धा घेतलं नव्हतं, मी माझी स्टोरी शेअर केली होती आणि परत आली होती. परंतु माझी जी प्रगती आहे ना ती काही लोकांना देखावल्या गेली नाही. माझे प्रमोशन्स, कारण यूट्यूबवर पहिल्यापासून तर आत्तापर्यंत पण माझा रेकॉर्ड आहे की मला प्रमोशन डेलीला 7 ते 10 असतात. आज पण मला भरपूर प्रमोशन आहे, माझे प्रमोशन कधीच बंद नव्हतं. पण त्या लोकांना एकच त्यांचं अट्टहास होता की तुझं चॅनल बंद झालं पाहिजे, तुझे प्रमोशन बंद झाले पाहिजे. ज्या ज्या कंपनीसोबत मी काम करते त्या कंपनीला मेल करण्यात आले मला मागे खेचण्यासाठी. माझ्या पहिल्या फॅमिलीपर्यंत जाण्यात आलं की ते काही माहिती देतात काय. परंतु त्या व्यक्ती जरी माझ्या आयुष्यातून गेला, परंतु तो कुठंही त्याने आमची माहिती लीक केली नाही आणि आजपर्यंत मी सुद्धा त्याचं नाव फोटो कुठंही लीक केलेलं नाही. तेवढी आम्ही प्रायव्हसी दोघांनी ठेवलेली आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, खूप प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हातात काहीच सापडलं नाही. कारण मला माहिती होतं की मी नीट अँड क्लीन आहे, त्याच्यामुळे कुठं जाऊन कोणताही पुरावा सापडणार नाही आहे. तर असं त्यांचं करण्यात आलं. मला फसवण्याचा प्रयत्न आला खोट्या केसेसमध्ये आणि माझी जी जोस्टॉकची मुलाखत झाली होती तर ती लोकांनी त्यांना मेल करू डिलीट करायला लावली की ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती तशी आहे. तिथं माझा अपमान करण्यात आला, तो सुद्धा मी गिळून घेतला. खूप मोठा अपमान होता तो माझ्यासाठी. अक्षरशः मी रात्रभर रडली होती त्याच्यासाठी की एवढं मोठं तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलावता आणि लगेच कोणाच्या सांगण्यावरून ते डिलीट करता. ते झालं. काही ठिकाणी मला अवॉर्ड भेटले होते, AVP म्हणजे आमच्या इथलं जे न्यूज चॅनल आहे अकोल्याचं, तिथं मला इन्व्हाइट करण्यात आलं विदर्भचा हे इन्फ्लुएन्सर म्हणून. तिथं सुद्धा कॉल करण्यात आले, फोन लावण्यात आले की ते व्यक्तीला तुम्ही देऊ नका. एवढंच नाही, आम्ही तुमच्यावर केस करू, तुम्ही जर त्या व्यक्तीला असं धमकवण्यात आलं. तर ते व्यक्तीसुद्धा चांगले निघाले. ते बोलले आमच्या विदर्भाची मुलगी आहे त्याच्यामुळे आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्ही त्यांना अवॉर्ड देणारच आहोत. तर असं मला म्हणजे यूट्यूबवर सुद्धा प्रचंड मानसिक त्रास झाला. त्याच्यानंतर माझं घर वगैरे झालं आणि असं वाटलं आपली चांगली फॅमिली चालू झाली. नंतर नवरा बसला माझा तिकडं हाफ मर्डर केसमध्ये जाऊन जेलमध्ये. अचानक स्वराजचा हात दुखायला लागला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरने सांगितलं याच्या हातात गाठ आहे. मुलगा होता 3 ते 6 महिन्याचा झालेला होता कंप्लीट आणि गाठ आहे बोलला. तर मी म्हटलं कशाची गाठ आहे हे, कारण ऑलरेडी माझ्या पोटात एक गाठ झालेली होती. त्याच्यामुळं असं वाटलं ती कोणती भयानक गाठ असणार काय, त्याचं इन्फेक्शन झालं असणार काय. तर डॉक्टर बोलले ती मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही आधी एक्सरे वगैरे काढा, सोनोग्राफी वगैरे करा आणि नंतर आपण ठरवू. तर ते लक्षात आलं की त्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि ती गाठ पूर्ण हिरवी आणि लाल झालेली आहे. त्याच्यामुळे डॉक्टरनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागणार. आणि तेव्हा स्वतःला एवढं मी हे केलं की काय माणूस असणार हा, बाप असणार, खरंच हा बाप आहे का. तिथं तो जेलमध्ये जाऊन बसला आणि लगेच म्हणजे वन टाईममध्ये आलेले आहेत ना, तर 1 ते 2-3 संकट असे एकदम आलेले आहे की इकडं जाऊ की इकडं जाऊ. इकडं सासरा अक्षरशः पाया पडत होता की माझ्या मुलाला एकदा सोडून आण, कारण शेवटी तो बाप होता. इकडं मुलाचं ऑपरेशन अर्जंट करायचं होतं. तर मी त्यांना सांगितलं सध्या मला माझा मुलगा जवळचा आहे, बाकी मला कोणाकडे काही बघायचं नाही आहे. तर आधी माझ्या मुलाचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर समजलं की काही सिस्टम कॅन्सरचे पण त्या गाठीमध्ये होते, असं लक्षात आलं डॉक्टरच्या. ते झालं. नंतर नवऱ्याला सुद्धा एवढं त्याने मला वाईट वागणूक दिली, माझ्या चरित्रावर शिंतोडे उडवले, सर्व काही केले. फक्त माझ्या सासऱ्याकडे मी बघितलं आणि त्या व्यक्तीला जेलमधून हाफ मर्डरच्या केसमधून बाहेर काढलं. 30 ते 40,000 त्याला लावले. वन टाईममध्ये मुलाला इकडे 40,000 लावले. 80,000 एका महिन्यामध्ये मी दोघांवर उधळली. असं वाटलं आता तरी नवरा सुधारणार, परंतु तो काही सुधारायचं नाव घेत नव्हता. शेवटी त्याला मी कायमचं सोडून दिलेलं आहे. आणि नंतर युटर्न असा आला की कसं आहे आता नवरा नाही आहे सोबत, म्हणून भावाने त्याचे रंग लावायला दाखवायला सुरुवात केली. नवऱ्याचं येणं बंद केलं. बंद केल्यानंतर माझा जो भाऊ आहे, लहानाची गोष्ट करत आहे मी, तर त्याला घर बांधायचं होतं. अक्षरशः त्याच्या बायकोला तो कपडेसुद्धा घेत नाही. बेवडा नंबर 1 होता तर काही घेत नव्हतं. त्याच्या बायकोला कपडे घेणे, त्याच्या मुलांचं शिक्षण पाणी करणे, याला सुखादुखाला पैसे देणे आणि मग त्यांनी काढलं की घर बांधायचं आहे. माझ्या आईला मी सांगितलं की ह्या व्यक्तीला पैसे देऊ नको, हा तुझे पैसे डुबवणार आहे. पण माझ्या आईने ऐकलं नाही आणि माझी आई बोलली की त्याला पैसे दे. शेवटी त्याने माझे कानातले गहाण ठेवले आणि स्वतःचं घर बांधून घेतलं. त्यांचं काम निघालेलं होतं आणि त्यांना मला धोका द्यायचा होता, तर त्यांनी त्यांचे ओरिजिनल रंग दाखवण्यास सुरुवात केली. अक्षरशः जी माझी बेसिंग होती ती बेसिंग फोडून टाकली किचनची, कारण त्यांची माझी भीती एकत्र होती. डायरेक्टली मी भांडणं करू शकले तर इनडायरेक्टली त्यांनी सुरुवात केली. आणि त्याने जर चांगलं पण बोललं असतं की बाबा तू इथं राहू नको, नसती राहिली ना मी.
तर त्यांनी मला त्रास देणं सुरू केला. माझा बेसिंगचा पाईप तोडून टाकला. संडास बाथरूम माझं तिकडून होतं ते खिडकी बंद करून टाकली की तू राहा कशी राहत होतं. अक्षरशः तुला एक नवरा नको, तुला 4 रंगाचे नवरे पाहिजे, तुला हे पाहिजे, एवढं मला मजबूर केलं लहान्या भावाने की म्हणतो ना की दुश्मनाला सुद्धा असं माहेर आणि असा भाऊ भेटू नये, एकच मी हे करणार आहे. नंतर त्यांनी मला शिवीगाळ सुरू केली. नवऱ्याचा सपोर्ट नव्हता ते पण लक्षात आलं आणि भाऊ असा वागत होता. त्याच्यामुळं मला ते माझं घर माहेरचं सोडावं लागलं. आज 16 ते 17 लाखाचं माझं घर आहे अकोटमध्ये. प्लस मी माझ्या मुलांसाठी सोशल मीडियाच्या भरोश्यावरच प्लॉटसुद्धा घेतलेला आहे, तोसुद्धा माझ्या अकोटमध्येच आहे. ते सर्व काही सोडून मला माझं घर सोडून पुण्याला येण्याचा डिसिजन मला घ्यावा लागला. आणि डिसिजन घेताना मी थोडीशी घाबरत होती, कारण आपलं पुण्यात कोणी नाही, अनोळखी शहर होतं आणि खूप घाबरत होती की आपलं पुढे काय होणार आहे. म्हणून आधीपासून जसं सांगितलेलं आहे, फक्त मैत्रिणीचा सपोर्ट आहे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंतसुद्धा. मैत्रिणीसोबत काही डिसिजन गेलं. पुणा आणि मुंबई असे 2 हिटलिस्टवर गाव होते आणि त्यांच्यासोबत बोलणं चालू झालं की बाबा काय करायचं. तर ते बोलले की मुंबईने तू पुन्हा तुझ्यासाठी बेस्ट आहे, कारण तिथं भरपूर शॉप वगैरे आहे आणि तू प्रमोशन करून सुद्धा तुझं पोट वगैरे भरू शकतं, असं ते बोलू लागले. आणि विषय होता मुलीचा, की आता मुलीचं कसं होणार एवढ्या दूर, कारण मुलीचं मध्ये माझी मुलगी खूप हुशार आहे. तिचा आधी पण नवोदयमध्ये नंबर लागलेला होता आणि आता तिचं असं म्हणणं होतं की मम्मी मला आता सैनिकी स्कूलला जायचं आहे. तर तिला तिकडून मला काढायचं होतं. भरपूर असं म्हणजे मोठं माझ्याकडे प्रॉब्लेम होते. मुलांना सोबत न्यायचं होतं, नवीन गावात शिफ्ट व्हायचं होतं, प्लस मला माझ्या मुलांची शाळा पण बघायची होती. आणि नंतर भाऊ प्रचंड त्रास देत होता, जेवण करू देत नव्हता, भरपूर खोटे आरोपसुद्धा घेण्यात आले माझ्यावर की आमच्या बहिणीपासून आम्हाला धोका आहे, आम्हाला मारण्याचा प्रयत्न करते, आम्हाला हे करते, आम्हाला ते करते. पोलिसांसोबत बोलणं झालं, पोलिसांनी सुद्धा मदत केली नव्हती. तुलाच तुझी वहिनी आवडत नाही, तूच अशी आहे, तूच तशी आहे असं मला बोलण्यात आलं. त्याच्यामुळं मी खूप खचून गेली होती आणि मी शेवटी मग अकोटातच रेंटनी राहायला सुरुवात केली, माझं स्वतःचं घर सोडून. भरपूर लोक आजही म्हणतात का स्वतःचं घर सोडलं. कोणालाही हे नसते घर सोडायचा, काही कारणं अशी असतात की ज्याच्यामुळे घर सोडावं लागतं. तर 3 महिने मी तिथं राहिली. त्या 3 महिन्यात मी माझ्या जे आहेत पुण्यामध्ये तिथं स्वराजच्या शाळेची इन्फॉर्मेशन काढली, फ्लॅट वगैरे बघितला. आता मोठं माझ्याजवळ चॅलेंज होतं माझ्या आईचं. माझी आई डायरेक्ट बोलली की तू कुठंही जा, मी तुझ्यासोबत येणार नाही, तुला एकटीला जावं लागणार. आणि मला माझ्या आईला सोडून यायचं नव्हतं, कारण कसं आहे माझ्या आईने माझ्यासाठी स्वतः म्हणजे तिचं हे करून मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि तिच्याशिवाय येणं अशक्य होतं. परंतु ती म्हणत होती की मला तुझ्यासोबत यायचं नाही आहे, मी माझं गाव सोडणार नाही आहे. परंतु मी म्हटलं मी गेली की तू ॲटोमॅटिक येतील आणि मी पुन्हा म्हणजे अकोटवरून पुन्हा शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. आणि आजही तो क्षण आठवते मला की ज्या दिवशी मी म्हणजे तिथून सामान घेऊन निघाली, अक्षरशः खूप वाईट वाटलं की मला माझ्या हक्काचं गाव सोडावं लागलं. की ज्या भावाला मी राखी बांधत होती, ज्या भाऊजाईला मी बहिणीसारखं म्हणजे बघत होती, त्यांच्यामुळे मला माझं गाव सोडावं लागलं. कोणाच्या मनात एवढं नाही आलं की ही 2 लेकरं कशी जाणार आहे माहेर. भावाला वाटलं हिला नवऱ्याचा सपोर्ट नाही, नवऱ्याला वाटते भावाचा सपोर्ट नाही, म्हणजे यांनी मला खेळणं करून ठेवलं होतं. आता मला स्वतःसाठी जगायचं होतं. मी तिथून डायरेक्ट पुण्याला शिफ्ट झाली. नंतर माझी आई पण माझ्यासोबत शिफ्ट झालेली आहे. आज माझी मुलगी मस्तपैकी चांगल्या राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल आहे, इथं तिचं चांगल्या मार्गाने नंबर लागलेला आहे. आणि मुलगी माझी 1 नंबर आहे, मॅच्युअर आहे, खूप मला सपोर्ट करते. कोणी मला काही बोललं तर ती एकच बोलते, मम्मी मी तुझ्यासोबत आहे, तू लोकांचं टेन्शन घेऊ नको. माझी आई पण मला खूप सपोर्ट करते, नेहमी मला सांगते निगेटिव्ह लोकांना दुर्लक्ष कर, हॅपी राहा, तू तुझी जग. आणि इथं आल्यानंतर मला असं वाटत आहे मी स्वतःसाठी जगत आहे. परंतु आयुष्यात जे येऊन गेलेले आहे कटू खराब अनुभव, त्या लोकांना मी कधीच विसरू शकणार नाही. आता माझ्या आयुष्यात एकच एम आहे, माझ्या मुलीला मला पोलीस बनवायचं आहे आणि म्हणून माझं सर्व फोकस तिच्या शिक्षणाकडे आहे. आता ती लवकरच सैनिकी स्कूलला जाणार आहे. मुलाची सुद्धा चांगल्या शाळेत ॲडमिशन घेतलेली आहे, तो सुद्धा शाळेत जाणार आहे. आणि आई पण आता माझ्यासोबतच आहे, कारण तिच्या आशीर्वादाशिवाय मी शून्य आहे. काही दिवसांनी आमचं तिकडलं घर विकू आणि पुण्यातच आम्ही शिफ्ट होऊ. तर अशी आहे माझी जर्नी. आणि अजून एक सांगायचं आहे की कसं आहे आयुष्यात तुमच्यात चढ उतार येणार आहे, परंतु कधीही आत्महत्येचा निर्णय घेऊ नका. जोडीदार चुकीचा असेल, सासरकडचे सपोर्ट करत नसेल ना, स्वतःच्या पंखांना भरारी द्या, स्वतःच्या पायावर स्ट्रॉंग उभे राहा. तुम्ही जोपर्यंत समोरच्यांना दाखवणार ना तुझ्याशिवाय मी शून्य आहे, तोपर्यंत तू तुमचा फायदाच घेणार आहे.
त्याला माहिती आहे तुम्ही त्याच्याशिवाय उडूच शकत नाही. आणि प्रत्येक स्त्रीने तुमच्याकडे जी कलागुण आहे ना त्याला जोपासा आणि ते वर आणा, ती सोडू नका. आणि अजून एक खास गोष्ट की मैत्री करू नका. मैत्री आजकालची खूप वाईट आहे. माझ्यासोबत घडलेलं आहे. एका मैत्रिणीमुळे मला अक्षरशः माझं 3 वर्षाचं बाळ घेऊन पुण्यात फिरावं लागलं, ते पण उन्हात. अशा लोकांना मी कधीच माफ करणार नाही आहे. आणि एकच सांगते, वरच्या देवाजवळ तुम्ही रडले ना कोणासाठी, त्या व्यक्तीचा धिंगाणा होत असतो. आणि मला असे भरपूर अनुभव आलेले आहेत की ज्या ज्या लोकांमुळे मी रडलेली आहे ना, आज अक्षरशः ते लोकसुद्धा रडत आहे, परंतु त्यांना समजत नाही आहे की हे का होत आहे. कारण ज्याच्या मागं कोणी नसते ना त्यांच्या मागे स्वामी नसतात, हे माझा दृढ विश्वास आहे. आणि त्यांचे मला भरपूर असे अनुभव पण आहेत. भरपूर अनुभव आहेत की स्वामींनी मला कुठं कुठं मदत केलेली आहे. लोक म्हणतात की नाही आहे, परंतु मला खूप अनुभव आहेत की त्यांनी माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. तर असं आहे. आता पुढची माझी जर्नी स्टार्ट होणार आहे. पुण्यात आल्यानंतर माझं खूप असं चेंज झालेलं आहे. छान ठिकाणी फ्लॅट भेटलेला आहे, ओळखीमुळेच भेटलेला आहे. त्याच्यानंतर खूप जे बिझनेसवाले आहेत ते माझ्यासाठी जुळण्याचा प्रयत्न करत आहे. खूप म्हणजे पुण्यामधलेच आहे, साडीवाले, ज्वेलरीवाले, ते मला डायरेक्टली बिझनेसमध्ये पार्टनर करून घ्यायला तयार आहे. त्यांनीसुद्धा मला अप्रोच केलेला आहे की तुम्ही आमच्यासोबत जॉईन व्हा म्हणून. तर असं आहे, फक्त मला काही लोकांना दाखवून द्यायचं आहे की तुमच्या असण्याने नसण्याने मला काही फरक पडत नाही. मी माझं अस्तित्व ठामपणे उभं करून दाखवणारच आहे. आणि अजून एक सांगायचं आहे की आईला असं वाटत होतं मुलं मला सांभाळणार आहे, आणि मी आईला नेहमी चॅलेंज देत होती की कोणी कोणाचं नसते, शेवटी तुला मलाच सांभाळावं लागणार आहे. आणि माझ्या चरित्रावर कोणी डाग उचलू नये म्हणूनच नेहमी मी माझ्या आईला सोबत ठेवत असते. तर अशी होती माझी जर्नी. खूप खराब होती, परंतु आता माझ्या आयुष्यात जे काही होऊन गेलेलं आहे त्याकडे मी लक्ष देत नसते. लोक मला काय म्हणतात याकडे पण मी लक्ष देत नाही. भरपूर मला यूट्यूबवरून नावं भेटली होती, 2 नवरेवाली, 2 मुलं, काय नवऱ्यांची मुलं घेऊन फिरते, सुकी बोंबील, चिमकांडी, भरपूर मला नावं देण्यात आली. आणि मी एक्सेप्ट करायला शिकली. तुम्ही जेव्हा एक्सेप्ट करायला शिकताना लोक ॲटोमॅटिक बोलायचं बंद होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आज मी सर्व एक्सेप्ट करत असते. कोणी म्हटलं तुझं लफडं आहे, हो आहे बाबा. कोणी म्हटलं तू 2 नवऱ्याची, हो आहे बाबा. हो म्हटल्याने काही जात नाही. समोरच्याचं सॅटिस्फॅक्शन करणे आवश्यक असते, जे मी करत असते. आणि आज ठामपणे जे लोक म्हणतात ना एकटी स्त्री काही करू शकत नाही, त्यांच्यासाठी जिवंत उदाहरण मोहिनी हजारे आहे. आज छान पद्धतीने चांगली लाईफ आईला, मुलांना देत आहे, चांगल्या फ्लॅटमध्ये ठेवत आहे, चांगलं त्यांना खाणं पिणं देत आहे. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटते की माझ्या स्वराने खूप वाईट दिवस बघितलेले आहेत. तिच्यासाठी, बिचारीसाठी मला वाईट वाटते की जे वय माझं तिला प्रेम देण्याचं होतं तेव्हा मी कामाच्या मागं लागली. परंतु दुसऱ्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन हे वाटते की तिनं ज्या गोष्टीवर बोट ठेवलं ना ती गोष्ट मी तिला देऊ शकते. आणि खूप बरं वाटते. असं म्हणतो ना आपण की नवरा सगळं असते, काहींच्या आयुष्यात नवऱ्याचं सुख नसते. हे मान्य करायचं आणि समोर चालायचं, आणि समोर चालतच राहणार आहे. आता हा माझा जीवन प्रवास मला कुठं नेऊन ठेवतो हे तर मला माहिती नाही. फक्त एवढंच सांगणार, स्वामींवर विश्वास ठेवा, सत्य मार्गाने चाला. आणि कोणताही डिसिजन घेताना 10दा विचार करा. समोरच्या व्यक्तीच्या नात्यात अडकताना सुद्धा विचार करा. आणि पॅरेंटच्या मताने सुद्धा लग्न करताना 10 वेळा विचार करा. आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्या. तर अशी होती माझी जीवन प्रवास. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच ग्रो मोशन यांना की त्यांनी मला माझं मत मांडण्यासाठी एवढं छान स्टेज दिलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.